श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव समिती 2025-26 उत्सव अध्यक्षपदी संदीप महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कार्याध्यक्षपदी बाबूराव क्षीरसागर, सचिवपदी नागेश मंजेली, सहसचिवपदी सिकंदर कतारी, प्रसिद्धी प्रमुख रोहन श्रीराम, मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुखपदी ओंकार होमकर, उत्सव उपाध्यक्षपदी अनिल अंजाळकर, अर्जुन शिरकुल, माधवी अंधे, विराज अलकुंटे यांची नियुक्तीपत्र मध्यवर्ती मंडळाच्या वतीने देण्यात आले। गेल्या काही वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सव महामंडळाच्या वतीने हिंदुत्ववादी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहे। हिंदू धर्म जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात। यंदाच्या वर्षी प्रभू श्रीरामचंद्र जयंती साजरा करून प्रत्येक मानवाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष मिळण्याकरिता श्रीराम जयंतीच्या एक दिवस अगोदर होम हवन यज्ञ करण्यात येणार असल्याचे पंडित वेणुगोपाल जिल्हा यांनी सांगितले। यावेळी नूतन सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी देऊन मार्गदर्शन केलं। याप्रसंगी मध्यवर्ती महामंडळाचे पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू, संजय होमकर, संजय साळुंखे, अक्षय अंजीखाने, सुधीर भैरवाडे, गणेश चिंचोळी, भीमाशंकर पद्मगोंडा, सागर अतनुरे, यतिराज होनमाने, शिवराज गायकवाड, सतीश पारेली, अर्जुन मोहिते, विश्वनाथ पॅटी, भीमाशंकर जमादार, बिपिन पाटील, विजय कुलथे, लक्ष्मण सरबदे, केतन अंजीखाने, नरेश ताटी, अमर गट्टी, विजय सरबदे, मंडळाचे पदाधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते। आरती श्रीराम मंगल शुभकरण अगणित राम राम जय जय श्रीराम मंगल श्रीराम जय 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 श्रीराम। शास्त्रामध्ये भागवत कथेमध्ये सांगितलेलं आहे, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुष्यंती गावा, परोपकारार्थमिदं शरीरम। हिंदू धर्मामध्ये, सनातन भारतीय संस्कृतीमध्ये परोपकार करून आपल्या धर्माचं रक्षण करावं आज महत्त्वाचा उद्देश आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे। याकरिता प्रभू श्रीरामचंद्राच्या जयंती उत्सव साजरा करून प्रत्येक मानवाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष त्याचा मेल्यानंतरही पुन्हा मोक्ष मिळावा या उद्देशाने श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून श्रीराम नवमीच्या एक दिवस अगोदर दुर्गाष्टमी जी असती त्या दुर्गाष्टमीच्या सायंकाळी प्रदोष काळामध्ये भवानी उत्पत्ती दिवस पण राहते, म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीची जयंतीची दिवस। त्या दिवशी जगामध्ये दोनच देव दिसतात, एक सूर्य आणि अग्नी। अग्नीच्या उपासनाद्वारे प्रत्येक हिंदूच्या व्यक्तीला धर्म, अर्थ आणि शारीरिक बल प्राप्त व्हावं, ज्ञान प्राप्त व्हावं, सर्व प्रकारची बाधा निवारण होऊन धर्माचं रक्षण व्हावं या उद्देशाने गेल्या 5 वर्षापासून अखंडितपणे यज्ञ सोहळा साजरा करून दुसऱ्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्यात येतो। या वर्षी सुद्धा आलेल्या सर्व युवकांनी त्या होमवनामध्ये 5 एप्रिलच्या रोजी सायंकाळी उपस्थित राहावं। आपणही यावं, सोबत आजूबाजू असलेल्या सर्व हिंदू परिवारांना सुद्धा या होमवनामध्ये घेऊन यावं सहभाग होण्याकरिता। होमवनवरती बसण्याकरिता कुठल्याही प्रकारचा रक्कम राहणार नाही, पैसा राहणार नाही, फक्त त्या ठिकाणी येऊन पूजेचा होमवनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असं श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो। व्यसनाचं प्रमाण नसतंय, फक्त हिंदूंच्या सणामध्ये उत्सवामध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त असतं। ते व्यसन रोखण्याचं काम आपण गेल्या 5 वर्षांपासून हिंदू पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने सण उत्सव साजरा कसा करायचा श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आपण गेल्या 5 वर्षापासून करतोय। आपण होम हवनाचं कार्यक्रम करतो, महाराज त्याचे प्रमुख आहेत। कमीत कमी 200 ते 250 जोडपे त्या हवनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि शेकडो हिंदू बांधव त्या कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित असतात। यानंतरनं या जे 7-8 दिवस आपले असतात की गोरक्षणाचा विषय असेल, लवजाचा विषय असेल, या विषयामध्ये आता इतके तरुण पोरं आकर्षित झालेले आहेत गोरक्षणाच्या कार्यामध्ये, लवजाच्या कार्यामध्ये। आता पोरं जागृत झाले, म्हणजे हिंदू जागा झाला त्याचा असा अर्थ आहे। हिंदू जेव्हा जागा होतो संपूर्ण विश्वात
विश्व म्हणजे जगामध्ये भगवा परीक्षेला राहत नाही. त्यामुळे हिंदूंनी एकत्र येणं आणि एकत्र येऊन सण साजरा करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर श्रीराम जन्मोत्सव समिती एक छोटंसं महामंडळ आहे. त्या महामंडळाच्या वतीनं आपण हिंदुत्व कसं टिकवायचं, धर्माचं कार्य कसं करायचं, धर्म कसं टिकवून ठेवायचं, हे कार्य आपण गेल्या 5 वर्षापासून करू लागलो. तर या कार्याला संपूर्ण शहरातून आपल्याला चांगला आधार लागत आहे आणि लोकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात होऊ लागली. नुसतं आपण हवन कार्यक्रम किंवा एखादा छोटा मोठा कार्यक्रम करून उत्सव साजरा करायचा नाही, तर श्रीरामाची व्याख्या प्रभू श्रीरामाने कशा पद्धतीनं राक्षसांचा नरसंहार केला, त्याच पद्धतीनं आजच्या कलियुगामध्ये जे राक्षस आपल्या हिंदू धर्मावर उठलेत त्यांचा नायनाट आपल्याला करण्यासाठी समितीची स्थापना झाली. या समितीच्या माध्यमातून संपूर्ण हिंदू समाज, आपल्या शहरातील हिंदू बांधव एक होऊन पुढे असेच कार्य करावं